सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिवस. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग व उज्ज्वल भारताचे देशदूत, माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्यात स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी होय. 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. 26 जानेवारी 1950 पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क आणि अधिकारही दिले आहेत. आपला भारत देश स्वातंत्र्य व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. शेवटी मी जाता जाता एकच बोलेन, दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहून दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.